नमस्कार. आज पुन्हा तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. इथे मी आज तुम्हाला पालक मूग डाळ पुरी करून दाखवणार आहे. अतिशय चटपटीत अशी ही स्वादिष्ट पुरी आहेत. यासाठी मी अगोदर इथे स्वच्छ 2 पाण्याने धुवून पालक घेतलेला आहे. देठासकट घेतला हा पालक मी, कारण खूप पौष्टिक असतं. देठांमध्ये पण खूप व्हिटॅमिन्स असतात. इथे 2 तास भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे. त्यानंतर कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण तसेच जिरे घालून हे आपण मिक्सरवर वाटून घ्यायचं. मिक्सरवर बारीक झालेली आपली अशी पेस्ट झाली. इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ, 2 चमचे थोडंसं बेसन पीठ आणि 2 चमचे रवा घातला. त्यानंतर तिथे तीळ घालायचे, थोडीशी आमचूर पावडर घालते, थोडासा पुरीला आंबटपणा यावं म्हणून. आणि नंतर इथे ओवा आणि मीठ घालून ही जी आपण पालक प्युरी केली होती ती इथे यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. आणि साधारणतः मीडियम याच्यामध्ये तो डो भिजवून घ्यायचा. आणि असा मीडियम साईजच्या आपण इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या. इथे पुऱ्या लाटल्यानंतर एक जसे पाहिजे तुम्हाला, ज्या साईजमध्ये तुम्हाला पुरी करायची त्यानुसार तुम्ही ह्या पुऱ्या करून घ्यायच्या इथे. आणि छान असा लाटून मग आपण इथे तळायला घेऊया. आता इथे मी कडक गरम तेल केलं आहे. तेलामध्ये छान असे गरम तेलामध्येच फुल आचेवरच आपण ही छान अशा गुलाबी रंगामध्ये ही पुरी तळून घ्यायची. बघू शकता तुम्ही कशा फुलल्या आहेत पुऱ्या. अशा रीतीने आपण ही पालक मूग डाळ पुरी अतिशय पौष्टिक आणि मुलांना आवडीने खातील अशी ही चविष्ट अशी ही पालक पुरी इथे रेडी आहे. सो तुम्ही करून बघा. ही पुरी तळून अतिशय उत्तम लागते आणि तोंडाला चव येते. ही पुरी तुम्ही पुदिना चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. धन्यवाद.